नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन. कोल्हापूर येथे आज अखिल स्तरीय माही सेवा व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विविध प्रलंबित प्रश्न व ई सेवा केंद्र चालकांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आलं. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित प्रश्न मार्गी लावावेत अशी ठाम भूमिका मांडली. निवेदन सादर करताना संघटनेचे राज्य सचिव विनोद तायडे, राज्य सहसचिव रियाज तांबोळी, बुलढाणा राज्य प्रतिनिधी अमोल ठाकरे, राज्य प्रतिनिधी सतीश प्रभावळकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुमार पोळ, उपाध्यक्ष प्रीतम सिंहासने यांच्यासह जिल्ह्यातील व राज्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अर्जुन चावरे, विजय बळे, अमित चव्हाण, उत्तम पवार, अमर वर्धन, प्रमोद इंगवले, विकास पाटील, अमित मानकापुरे, अमरदीप वरपे, रियाज चौगले, अच्युत मोहिते, आसिफ पठाण, सतीश तांदळे, सिकंदर मकानदार, राहुल इंगरोळे, सागर ऐनापुरे, नंदकुमार शिंदे, शिवाजी उगले, संतोष कमते, किशोर लंगोट, रवींद्र देसाई, अक्षय बळे, सचिन मालगावे, नरेंद्र कुंभार, अमित गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या वतीनं ई सेवा व आधार केंद्राशी संबंधित तांत्रिक अडचणी, शासकीय नियमांमधील त्रुटी, मानधन व सेवा शुल्कातील विसंगती तसेच केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन केंद्र चालकांना न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.